नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे क्रिटिकल केअर रिसेंट ॲडव्हान्स आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अक्षय छल्लाणी। डॉक्टर नमस्कार। नमस्कार। तर डॉक्टर अक्षय छल्लाणी हे सल्लागार क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि वैद्यकीय सल्लागार या पदावर अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे काम करत आहेत। त्यांना यामध्ये 15 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। त्यांनी MBBS ही पदवी BLY नायर हॉस्पिटल मुंबई इथून प्राप्त केली आहे। डॉक्टर छल्लाणी यांनी क्रिटिकल केअरचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण PD हिंदुजा हॉस्पिटलमधून केलेला आहे। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर सगळ्यात आधी पेशंटना बरेच वेळा ICU मध्ये ठेवलं जातं, तर हे ICU विभाग म्हणजे नेमकं काय असतं? या ICU म्हणजे बेसिकली इंटेन्सिव्ह केअर युनिट, त्याला आम्ही मराठीत म्हणतो अतिदक्षता विभाग। कोणतंही जे मोठं हॉस्पिटल असतं किंवा एखादं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतं त्याच्यामध्ये हा विभाग जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो। येथील हॉस्पिटलमध्ये जे पेशंट जे रुग्ण अत्यंत गंभीर असतात, सो आम्ही ज्याला म्हणतो क्रिटिकल केअर, म्हणजे क्रिटिकल दोन शब्दामध्ये आपण सांगू शकतो। क्रिटिकल म्हणजे अत्यंत गंभीर, केअर म्हणजे काळजी। सो ज्या रुग्णांना जे रुग्ण मृत्यूशी आणि मृत्यू जीवनाशी झगडत आहेत, दोज हू आर फायटिंग फॉर लाईफ आणि डेथ, जे अत्यंत गंभीर आहेत अशा रुग्णांना आम्ही ICU मध्ये ठेवतो। अशा रुग्णांना इंटेन्सिव्ह केअर म्हणजे अतिदक्षता विभाग ह्या विभागामध्ये ठेवतो। तर ह्याच्यामध्ये काय असतं, बेसिकली ह्या अतिदक्षता विभाग आणि बाकीचे जे फ्लोअर किंवा वॉर्ड ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स म्हणजे मूलभूत जो डिफरन्स असतो, ICU मध्ये सपोज तुम्ही कधी गेलात तुम्ही बघू शकता तिथं पेशंटचा बेड असतो, पेशंटच्या अवतीभोवती बहुत गॅजेट्स म्हणजे मॉनिटर असतात। मॉनिटर म्हणजे तुम्ही पाहत असाल की तिथं वेगवेगळ्या कलरचे मॉनिटर असतात। त्याच्यामध्ये एक लाईन असते, एका ह्याच्यामध्ये तो पेशंटचं ब्लड प्रेशर येतं, एका ह्याच्यामध्ये पेशंटचं ऑक्सिजनचे लेवल येते, हार्ट रेट असतो। सो ICU मध्ये अद्ययावत उपकरणं असतात। सो दिस डिपार्टमेंट दॅट इज अतिदक्षता विभाग हा मोस्टली जे पेशंट क्रिटिकल केअर आहेत त्यांच्याशी निगडित असतो। नक्कीच। डॉक्टर अक्षय, इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे हा कोण असतो नेमका? या इंटेन्सिव्ह बेसिकली म्हणजे समजा एखादा घटक प्रमुख असतो, तसं इंटेन्सिव्ह म्हणजे ICU म्हणजे अतिदक्षता विभागमध्ये एक डॉक्टर असतात जे इन्चार्ज असतात, म्हणजे हू इज हेडिंग द इंटेन्सिव्ह केअर युनिट। अतिदक्षता विभागमध्ये इंटेन्सिव्हिस्ट इज द इन्चार्ज ऑफ द ICU। सो ते काय करतात, जे पण पेशंट ICU मध्ये असतात, असं पॉसिबल आहे खूप वेळेस पेशंटला किडनीचा आजार असतो, लिव्हरचा आजार असतो किंवा हार्टचा आजार असतो। सो स्पेसिफिकली सपोज तुम्ही समजा असं पाहिलं की कार्डिओलॉजिस्ट जे येतात ते हार्टबद्दल ट्रीटमेंट देतात, जे नेफ्रॉलॉजिस्ट असतात ते किडनीबद्दल ट्रीटमेंट देतात। बट ॲज अ इंटेन्सिव्ह म्हणजे अतिदक्षता विभाग प्रमुख म्हणून तुम्हाला काय करावं लागतं की सगळ्या बाजू कन्सिडर करावं लागतात, म्हणजे पेशंटची हार्टची कंडिशन, लिव्हरची कंडिशन्स। सो ते सगळं अप्रोप्रिएट करून म्हणजे पेशंटला त्या पॉईंट ऑफ टाईम त्या क्षणी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, जे प्रायोरिटी आहे ते कन्सिडर करून त्याचे रिपोर्ट्स बघून जे डिसिजन आणि ट्रीटमेंट घेतात, दॅट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्हिस्ट। कोविडच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल खूप वेळेस, कोविडच्या वेळेस दोज हू आर वॉरियर म्हणजे जे लोक खूप क्रिटिकल होते, ज्यांना ऑक्सिजनची लेवल कमी होती, दे वेर ॲडमिटेड इन द ICU, त्यांना ICU मध्ये आपण भरती केलं होतं। सो त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी, त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे दोज हू आर स्पेशली ट्रेंड। आता सपोज तुम्ही पाहात फिजिशियन आहेत, नेफ्रॉलॉजिस्ट आहेत, दे आर ट्रेंड, दे आर एक्सपर्ट इन देअर फील्ड। पण ICU इंटेन्सिव्हिस्ट जो असतात ते मोस्टली त्यांची जी ट्रेनिंग असते ते फक्त जे पेशंट खूप क्रिटिकल आहेत, गंभीर आहेत, त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी दे आर एक्सपर्ट, दे आर क्वालिफाईड, दॅट और ही और शी इज कॉल्ड एज इंटेन्सिव्हिस्ट। तर त्यांचं प्रशिक्षण जे असतं बेसिक डिग्री नंतर म्हणजे MBBS नंतर ते आयदर दे आर ॲनेस्थेटिक किंवा फिजिशियन किंवा चेस्ट फिजिशियन असतात, दे आर वेल ट्रेंड और ॲडव्हान्सली ट्रेंड इन द इंटेन्सिव्ह केअर, त्यांना आम्ही इंटेन्सिव्हिस्ट म्हणतो। बरोबर। डॉक्टर अक्षय, बरेच वेळा पेशंटना व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं, तर व्हेंटिलेटर हा नेमका काय प्रकार असतो? अच्छा, हां, आम्ही खूप वेळेस जेव्हा पेशंटच्या रिलेटिव्हशी किंवा नातेवाईकाशी बोलतो त्यांना सांगतो की पेशंटची अशा काही पेशंट असतात ज्यांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट खूप असते, अशा पेशंटना जे कोमामध्ये असतात, ज्यांना हार्ट अटॅक आहे, त्या पेशंटना बेसिकली कृत्रिम श्वासोच्छ्वास जे एक मशीन असते, तुम्ही ICU मध्ये जेव्हा जाल तेव्हा एक पाहिली असेल, एक मशीन नेहमी असते पेशंटच्या सोबत मोस्ट ऑफ द पेशंटच्या बाजूला, त्याला आम्ही कृत्रिम म्हणजे व्हेंटिलेटर म्हणतो। कृत्रिम श्वास देण्यासाठी जे एक मशीन असते त्याला आम्ही व्हेंटिलेटर म्हणतो। व्हेंटिलेटरचं फंक्शन काय असतं की जेव्हा पेशंट श्वास घेतो, समटाईम्स इट इज नॉट सफिशियंट, ऑक्सिजनची लेवल आपण जो देतो पेशंटची जो मेंटेन करतो ते खूप कमी असते, तर ते
टिल दॅट लंग रिकवर्स ऑर टिल दॅट हार्ट रिकवर्स तुम्हाला सपोर्ट द्यावा लागतो. तो सपोर्ट जो आहे लंगला म्हणजे फुफ्फुसाला देण्यासाठी एक मशीन असते, त्याला आपण म्हणतो व्हेंटिलेटर. तर व्हेंटिलेटरचं फंक्शन काय असतं की जोपर्यंत पेशंट स्वतः इम्प्रूव्ह होत नाही, समजा त्या पेशंटला निमोनिया आहे किंवा डेंग्यू फीवर आहे किंवा बाकीच्या गोष्टीमुळे पेशंटचं लंग खराब झालेलं आहे, लंगमध्ये इन्फेक्शन आहे, फुफ्फुस खूप वीक झालेले आहेत, टिल दॅट लंग जोपर्यंत तो लंग रिकवर होत नाही आपण त्याला सपोर्ट देतो. तो सपोर्ट बेसिकली जसं हार्टला सपोर्ट जो असतो की काही मेडिसिन आपण हार्टला देतो, तसं लंगला जे सपोर्ट करण्यासाठी जे यंत्रणा आहे, जो मशीन आहे त्याला आपण व्हेंटिलेटर म्हणतो. तर व्हेंटिलेटरचं फंक्शन जे आहे म्हणजे त्याचं कार्य जे आहे व्हेंटिलेटरचं की कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणजे कृत्रिम हवा पेशंटच्या फुफ्फुसामध्ये द्यायची जोपर्यंत पेशंट स्वतःच्या जो डिसीज आहे त्याचा जो कमजोरी आहे त्याच्यातून जोपर्यंत तो इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण व्हेंटिलेटरने त्याला लंगला आणि फुफ्फुसाला सपोर्ट देतो. बरोबर. डॉक्टर, तुमच्याकडे एखादा पेशंट जेव्हा येतो तेव्हा तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवता की त्याला आता ICU मध्ये शिफ्ट करायची गरज आहे? हा खूप चांगला क्वेश्चन आहे. वेनेवर जेव्हा पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये येतो किंवा कॅज्युअलिटीमध्ये येतो ते सर्टन पॅरामीटर असतात. कोणताही पेशंट जेव्हा आम्ही ICU मध्ये ॲडमिट करतो त्याचे सर्टन पॅरामीटर असतात. सो एक्झाम्पल सपोज आता एक उदाहरण द्यायचं असेल, ज्या पेशंटला हार्टचा अटॅक आहे, त्याचं हार्ट खूप वीक आहे ते पेशंट, जो पेशंट एकदम बेशुद्ध आहे, कोमामध्ये आहे, जो पेशंटला आकडी येते, कंटिन्युअस आकडी येत आहे, जो पेशंटचं BP ब्लड प्रेशर खूप कमी आहे, नॉर्मली समजा आपण BP बघितलं की 120/80 किंवा 130/80 असतं, ज्या पेशंटचं एखादं इन्फेक्शन झालं आहे, निमोनिया झाला आहे किंवा युरिनमध्ये इन्फेक्शन झालं आहे, त्यांचं ब्लड प्रेशर समजा खूप कमी आहे, 80 आहे, 90 आहे, अशा लोक जे एकदम क्रिटिकल आहेत त्या पेशंटना आम्ही ICU मध्ये ॲडमिट करतो. सो टू म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जो पेशंट मृत्यूशी झुंज देत आहेत, अतिशय गंभीर आहेत, ब्लड प्रेशर कमी आहे, हार्ट अटॅक आहे, कोमामध्ये आहेत, ट्रॉमाचे पेशंट, समजो एखाद्या पेशंटचा हायवेवर किंवा रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला छातीला, पोटाला, डोक्याला खूप मार लागलेला आहे, डोक्यामध्ये रक्तस्राव झालेला आहे, अशा पेशंटना आम्ही ICU मध्ये ठेवतो. द रिझन म्हणजे कारण जे आहे ICU मध्ये ठेवायचं, बिकॉज तुम्ही ICU मध्ये पाहिलं असेल तर मॉनिटरमुळं काय होतं, वॉर्डमध्ये आपण पेशंटला 2 तासानंतर 3 तासानंतर ब्लड प्रेशर बघतो, पण ICU मध्ये विथ द हेल्प ऑफ दिस गॅजेट्स, मॉनिटर्स आणि जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामुळं दर सेकंदाला, दर मिनिटाला त्याचं आपण ब्लड प्रेशर, ऑक्सिजनचे लेवल बघू शकतो आणि डिसिजन चेंज करू शकतो, ज्याच्यामुळं पेशंटची वाचण्याची शक्यता, लवकर दुरुस्त होण्याची शक्यता खूप लवकर चांगली असते. अशा लोकांना आपण ICU म्हणजे अतिदक्षता विभागात ठेवतो. नक्कीच. डॉक्टर, व्हेंटिलेटरच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या व्हेंटिलेटर म्हणजे सपोज आता बरेच लोकांचे रिलेटिव्ह किंवा कोणी दूरचे रिलेटिव्ह ICU मध्ये ॲडमिट असतात, तर जेव्हा आम्ही रिलेटिव्हशी बोलतो त्यांना सांगतो की हा पेशंट थोडं सिरियस आहे, क्रिटिकल आहे, याला व्हेंटिलेटरची गरज लागू शकते. इनिशियली 10-15 वर्षापूर्वी लोकांना असं वाटत होतं की एकदा पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवला म्हणजे एकदा पेशंटला व्हेंटिलेटरची जरूरत पडली की पेशंटचं डेड एंड आहे, दॅट इज अ एंड. पण तसं नाही आहे. आजकाल सपोज यू सी इट इज इम्पॉर्टंट द पर्सन हू इज बिहाइंड द मशीन. व्हॉट आय मीन टू से, मी काय म्हणू शकतो की व्हेंटिलेटरची जरूरत आहे ह्याचा अर्थ हे नाही की पेशंटची कंडिशन खूप सिरियस आहे आणि दॅट इज द एंड ऑफ द पेशंट. खूप वेळेस असं होतं की पेशंट व्हेंटिलेटर आहे, 1 दिवस आहे, 7 दिवस आहे, 15 दिवस आहे, ते बाहेर येतात, चांगले होऊन जातात. सो हे गैरसमज जो आहे की व्हेंटिलेटर एकदा जरूरत पडली म्हणजे पेशंट खूप सिरियस आहे आणि तिथून परत येण्याचं शक्यता नाही आहे, असं नाही आहे. नक्कीच. डॉक्टर, ICU मध्ये नेमके कोणत्या प्रकारचे पेशंट ॲडमिट होतात, म्हणजे त्यांची लेवल तुम्ही कशी ठरवता? ICU मध्ये बेसिकली सपोज तुम्ही पाहिलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे ICU असतात. एक मेडिकल ICU, सर्जिकल ICU, कार्डियक ICU, पिडियाट्रिक ICU, NICU. इथं आय एम डीलिंग विथ ॲडल्ट पेशंट. सो मी असं सांगू इच्छितो की जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, समजा एखाद्या पेशंटची बायपास सर्जरी झालेली आहे तर त्याला ICUची जरूरत पडते, एखाद्या पेशंटची लंगची सर्जरी झालेली आहे तर त्याला ICUची जरूरत पडते. आणि मेडिकल ICU मध्ये तुम्ही जेव्हा पाहता एखादा पेशंटचं डेंग्यू आहे, मलेरिया आहे, निमोनिया आहे, युरिनमध्ये इन्फेक्शन आहे, असे पेशंट खूप सिरियस झालेले आहेत, अशा लोकांना मेडिकल ICUची जरूरत असते. जे पेशंट आता पिडियाट्रिक जे आहे, लहान मुलं आहेत किंवा एकदम बाळ आहे, 1 महिन्याचा आहे, 2 महिन्याचा आहे, अशा लोकांना पण ICUची जरूरत पडते, त्याला आम्ही NICU किंवा PICU असं म्हणतो. बरोबर. डॉक्टर, नातेवाईकांनी आता एकदा ICU मध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तिथे जेव्हा त्याला शिफ्ट केलं जातं तेव्हा नातेवाईकांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ते सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा. मला असं वाटतं आय प्रे की तुम्हाला कधी ICUची जरूरत पडू नये, पण समजा जरूरत पडली ICUची
तर समजा तुमचं कोणी रिलेटिव्ह आहे ICUमध्ये अतिदक्षता विभागामध्ये आणि तुम्ही त्यांना समजा भेटायला गेलात, तर 2 आणि 3 गोष्टीचं लक्ष ठेवायचं. जेव्हा तुम्ही पेशंटच्या जवळ जाता, बेडच्या जवळ जाता, प्लीज वॉश युअर हँड्स. तुमचे हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, साबणाने धुवून घ्या. किंवा प्रत्येक तुम्ही जर पाहत असाल ICUच्या बाजूला एक बॉटल असते, त्याला मी सॅनिटायझर म्हणतो किंवा हँडवॉश सोल्युशन म्हणतो. तर तुम्ही समजा पेशंटला तुम्हाला टच करायचा असेल किंवा पेशंटशी भेटायचं असेल किंवा हँडशेक किंवा हस्तांदोलन करायचं असेल, तर तुमचे हात धुणं अत्यंत जरुरी आहे. हे झालं एका ICUमध्ये. दुसऱ्या टाईपचं समजा एखाद्या पेशंटला कोविड आहे किंवा बाकी इन्फेक्शन आहे किंवा बाकी आजार किंवा विकार आहे, यू जस्ट सी दॅट त्या हॉस्पिटलचे जसे प्रोटोकॉल आहेत, यू डोंट व्हायोलेट दॅट प्रोटोकॉल. म्हणजे मास्क यूज करणं, हे करणं, यूज करणं ते जरुरी आहे. आणि समजा तुम्ही पेशंटला भेटायला ICUमध्ये गेलात, तरी कमीत कमी वेळ बघा की तुम्ही त्या पेशंटच्या आजूबाजूला उभा आहेत किंवा ॲज अर्ली ॲज पॉसिबल यू जस्ट फिनिश युअर वर्क आणि लवकरच ICUच्या बाहेर आहे. ज्याच वेळ तिथं हे डोंट वेस्ट युअर टाईम इन द ICU फॉर लॉंग टाईम वेन इट इज नॉट रिक्वायर्ड ॲक्च्युली. नक्कीच. तर डॉक्टर अक्षय छल्लाणी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. क्रिटिकल केअर रिसेंट ॲडव्हान्स या विषयावर आपण डॉक्टर अक्षय छल्लाणी यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आता माझा असा प्रश्न आहे की रिसेंट ॲडव्हान्सेस ICUमध्ये आता नेमके कोणते आहेत? हा एक चांगला प्रश्न आहे. बेसिकली आता ICUमध्ये आम्ही ज्या प्रकारच्या पेशंटना ट्रीटमेंट देतो, काही पेशंट असे असतात, सपोज टू जस्ट गिव्ह अ एक्झाम्पल, एखादा पेशंट ॲडमिट आहे, त्याचं ऑक्सिजनचे लेवल खूप कमी आहे, पेशंटला निमोनिया आहे किंवा पेशंटला ARDS म्हणजे जेव्हा आम्ही म्हणतो की फुफ्फुस पूर्ण वीक झालेले आहेत, अशा पेशंटना आम्ही ऑक्सिजन देतो. तर इफ यू सी द रिसेंट ॲडव्हान्सेस, एक लेवल येते, एक पॉईंट येतो जेव्हा वॉट एव्हर वी डू, आम्ही जे रुटीन जे व्हेंटिलेटर आहे त्यांनी जे करतो त्याच्यामुळे पेशंटना खूप फायदा होत नाही. किंवा काही पेशंट असे असतात जे लेट येतात किंवा काही पेशंटचं बिमारी अशी असते किंवा काही पेशंटचा डिसीज असा असतो की दे डोंट रिस्पॉन्ड. आम्ही नॉर्मली जो ट्रीटमेंटवर देतो पेशंटला ते रिस्पॉन्ड करत नाहीत. तर अशा लोकांना वन ऑफ द ऑप्शन जे आहे, जे रिसेंटली आता अवेलेबल आहे, मागच्या 10-12 वर्षापासून जे आहे, त्याला आम्ही म्हणतो इक्मो, म्हणजे एक्स्ट्रा कॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन. अशा लोकांना आम्ही काय करतो की त्यांचं जे फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसाला आराम देण्याचा प्रयत्न करतो. सो आराम देणं म्हणजे फुफ्फुसाचं जे काम आहे ते कुणाला तरी करावं लागेल. तर अशा पेशंटना आम्ही इक्मो म्हणून एक मशीन असते, त्या मशीनवर ते मशीन आम्ही त्या पेशंटना कनेक्ट करतो. त्या मशीनमुळे पेशंटना असा फायदा होतो की जे फुफ्फुस आहे, जे लंग आहे, त्यांना विश्रांती किंवा आराम मिळतो. जोपर्यंत त्यांचा जो डिसीज आहे, जोपर्यंत त्यांचा निमोनिया आहे किंवा तो ऑक्सिजनचे लेवल आहे ती इम्प्रूव्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही बाहेरून त्यांना सपोर्ट देतो. दॅट इज कॉल्ड ॲज इक्मो. ते एक झालं फर्स्ट. सेकंड, जेव्हा आपण रिसेंट ॲडव्हान्सेस बोलतो, काही पेशंट असे असतात ज्यांची किडनी खराब असते किंवा बाकी बरेच असे मल्टिपल प्रॉब्लेम असतात, त्यांना रुटीन डायलिसिस, म्हणजे नॉर्मली आपण जे डायलिसिस करतो, पेशंट हॉस्पिटलमध्ये जातो, डायलिसिस करतो आणि परत येतो घरी. अशा लोकांना असं असतं, काही लोक असे असतात जे जेव्हा खूप अतिदक्ष, जे खूप गंभीर आहेत, अशा लोकांना डायलिसिस जरुरी असते, पण त्या लोकांना आपण नॉर्मल डायलिसिस नाही करू शकत. तर इन दिस ग्रुप ऑफ पेशंट अशा लोकांना आम्ही काय करतो, एक CRT म्हणून मशीन असते, जे ॲडव्हान्स प्रकारचं डायलिसिस आहे. त्याच्यामध्ये ज्या लोकांचं ब्लड प्रेशर कमी आहे, ज्या पेशंटचं ब्लड प्रेशर बॉर्डरलाईन आहे किंवा ऑक्सिजनचे लेवल कमी आहे, अशा लोकांना CRT मधलं एक वेगळ्या प्रकारचं डायलिसिस आहे ते आम्ही करतो. अजून बऱ्याच 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या ICUमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. बेसिकली अपोलो हॉस्पिटल जे करण्याचा प्रयत्न करतो, विच इज कॉल्ड ॲज डिजिटल ICU, म्हणजे eICU. तो समजा आपण आता मुंबईमध्ये आहात, पण एखाद्या रिमोट प्लेसमध्ये, समजा इंटरी ऑफ महाराष्ट्रामध्ये एखादा पेशंट खूप सिरियस आहे किंवा एखाद्या ICUमध्ये 4-5 पेशंट आहेत आणि दे वॉन्ट युअर एक्सपर्ट ओपिनियन. पेशंट समजा नागपूरमध्ये किंवा दूरच्या क्षेत्रामध्ये बसला, इथून ते खूप दूर आहे, जवळपास 300-400 किलोमीटर. तर फिजिकली पॉसिबल नाही आहे की इथून डॉक्टर तिथं जाऊन पेशंट पाहणं. ही माईट लूज अ टाईम खूप वेस्ट होऊ शकतो. तो अशा याच्यामध्ये सध्या आम्ही काय करतो, तिथले जे मॉनिटर आहेत, तिथे जे पेशंटची कंडिशन आहे त्याचं लाईव्ह टेलिकास्ट, म्हणजे तिथं जे पेशंटचं ब्लड प्रेशर आहे, पल्स आहे, ऑक्सिजनचे लेवल आहे, ते आम्ही तिथून इथल्या मॉनिटरला आम्ही कनेक्ट करतो बिकॉज ऑफ दिस रिसेंट ॲडव्हान्सेस इन टेक्नॉलॉजी. आणि व्हॉट वी कॅन डू, आम्ही इथून त्या डॉक्टरना सांगतो की तुम्ही हे करा, ते नका करू. अशा खूप आता रिसेंट ॲडव्हान्सेस जे अपोलो हॉस्पिटल करते त्याच्यामुळे बरेच लोकांना खूप फायदा झालेला आहे, खूप लोकांचे प्राण वाचलेले आहेत. दॅट इज वन थिंग. सेकंड, जेव्हा आपण पेशंट एखादा येतो हॉस्पिटलमध्ये, जर त्याला स्ट्रोक आहे किंवा ज्याला मी पॅरालिसिस म्हणतो किंवा हार्ट अटॅक म्हणतो, अशा लोकांना लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळाली पाहिजे.
म्हणजे इफ यू सी द मेडिकल लिटरेचर, तुम्ही जर समजा अभ्यास केला किंवा लिटरेचर जर पाहिलं, तर पेशंट आल्यापासून 30 मिनिटामध्ये त्याला हार्टचं मेडिसिन मिळालं पाहिजे, पेशंट आल्यापासून 90 मिनिटामध्ये त्याला ब्रेनचं मेडिसिन मिळालं पाहिजे. तर हे जो डिले होतात ट्रीटमेंट म्हणजे रिसर्च ॲडव्हान्सेस विथ द हेल्प ऑफ रिसर्च ॲडव्हान्सेस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या गोष्टी आम्ही एक योग्य वेळेस इंट्रोड्यूस करून त्या पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट देतो. सो दॅट जे तुम्ही पाहत असाल, जो पेशंटला लकवा झालेला आहे किंवा हार्टचा इश्यू आहे, खूप दिवस त्यांचा एक विशिष्ट हात हालत नाही किंवा एक बाजू पूर्ण निकामी असते, ह्या गोष्टी आपण कमी करू शकतो. सो रिसंट ॲडव्हान्सेस ॲट द राईट टाईम, सपोज यू यूट राईट टेक्नॉलॉजी, त्याचा पेशंटना भरपूर फायदा होतो. नक्कीच. डॉक्टर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? या प्रेक्षकांना जे हे प्रोग्राम किंवा हा पाहतायत, त्यांना एक 2-3 बेसिक सल्ले आहेत जे मी देऊ इच्छितो. सपोज पेशंटला असं वाटलं किंवा तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांना असं वाटलं की पेशंटला ICUची जरूरत आहे, अँड इफ यू फील दॅट इज अ जेन्युइन ॲडवाईस, सो डोंट आर्ग्यू विथ द डॉक्टर. मी काय म्हणतो की जर पेशंटला ICUची जरूरत आहे तर जरूरत आहेच. ज्या गोष्टी ICUमध्ये जरूरत आहे ते ICUमध्येच होऊ शकतात. ज्या गोष्टी फ्लोअरमध्ये आहेत त्या फ्लोअर म्हणजे नॉन ICUमध्ये आहेत. टू जसं गिव्ह एक्झाम्पल, सर्जरी किती जरी सोपी असेल तर त्याला ऑपरेशन थिएटरच लागतं. तसंच समजा एखादा पेशंट जर क्रिटिकल असेल, गंभीर असेल, तर त्याला ICUची जरूरत आहे तर त्याला ICUमध्ये ॲडमिट करावंच लागेल. सो यू डोंट कॉम्प्रोमाइज ऑन द हेल्थ ऑफ द पेशंट ऑर युअर रिलेटिव्ह ऑर पेशंट्स कंडिशन. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही ICUमध्ये पेशंटना भेटता किंवा पेशंटना तुम्ही जेव्हा विचारपूस करायला जाता, कमीत कमी वेळ ICUमध्ये तुम्ही थांबा. आणि whenever you are in touch with the patients or in contact with the patient, तुम्हाला हात धुणं अत्यंत जरुरी आहे. कारण जेव्हा आम्ही पाहतो की एखादा पेशंट ICUमध्ये खूप वेळ आहे, खूप दिवस आहे, त्याला इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात. सो ॲज अ रिलेटिव्ह व्हॉट इज युअर जॉब इज टू, तुम्ही जेव्हा त्याला जाता किंवा भेटता, डोंट फॉरगेट टू वॉश युअर हँड्स. मास्क आणि हे जे आहेत, जे प्रोटोकॉल हॉस्पिटलचे आहेत ते फॉलो करा. नक्कीच. डॉक्टर, आता तुम्ही व्हेंटिलेटरबद्दलचा एक गैरसमज सांगितला की व्हेंटिलेटरवर असेल तर मोस्टली लोकांना असं वाटतं की ते लास्ट स्टेजवर आहेत किंवा काय. तसंच ICUमध्ये जेव्हा पेशंटला शिफ्ट केलं जातं तेव्हा पण ते घाबरतात की ICU म्हणजे काहीतरी सिरियस आहे किंवा काय, तर त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली हे खूप ऑब्वियस आहे की तुम्ही गंभीर आहात, तुम्ही सिरियस आहेत म्हणूनच ICUमध्ये आहेत. पण याचं इतकं घाबरण्याचं खूप कारण नाही आहे. कारण आजकाल ICUमध्ये बिकॉज ऑफ डिस्क्वालिफाईड डॉक्टर्स, इंटेन्सिव्हिस्ट, इन्स्ट्रुमेंट्स, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स, ह्याच्या ट्रीटमेंट खूप सोपी झालेली आहे. आणि हे मनातून काढून टाका की एकदा पेशंट ICUमध्ये गेला की तो एंड आहे, एकदा पेशंट व्हेंटिलेटर गेला की दॅट इज द एंड ऑफ द पेशंट. तसं बिलकुल नाही आहे. खूपदा पेशंटना असं होतं की पेशंट 1 महिना आहे, 15 दिवस आहे, 6 हप्ते आहे, 8 हप्ते आहे, 8 वीक्स आहे, पेशंट ICUमध्ये आहेत आणि ते परत येतात. सो यू डोंट लूज युअर होप, यू ट्रस्ट युअर डॉक्टर हू इज ट्रीटिंग यू. आणि बेसिकली आय होप तुम्हाला कधी ICUची जरूरत पडू नये, पण तुमचं ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन वगैरे जे आहे, रेग्युलर चेकअप जे आहे ते तुमचं अत्यंत करणं जरुरी आहे. नक्कीच. डॉक्टर, क्रिटिकल केअर म्हणजे काय? या क्रिटिकल केअर बेसिकली क्रिटिकल, आता 2 वर्ड आहेत, क्रिटिकल आणि केअर. क्रिटिकल ह्याचा शब्दोशब्दी अर्थ असा आहे की गंभीर, आणि केअर म्हणजे काळजी. सो मागच्या काही 20-25 वर्षापासून तुम्ही जर पाहत असाल तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन आणि बेसिकली अपोलो हॉस्पिटल ह्यांनी काय केलेलं आहे, एक क्रिटिकल केअर म्हणजे जे पेशंट अत्यंत गंभीर आहेत, दोज हू आर फायटिंग फॉर लाईफ अँड डेथ, ज्यांचं डिसिजन आपण 5 किंवा 10 मिनटं जरी उशिरा घेतलं किंवा डिले इन द डिसिजन कॅन कॉज द लॉट ऑफ मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी. म्हणजे मी काय म्हणू इच्छितो की डिसिजन जेव्हा क्रिटिकल केअर पेशंट असतात त्यांना डिसिजन घेणं खूप जरुरी असतं. ते डिले जर झालं, ट्रीटमेंट डिले झाली, पेशंटला कधी आम्हाला फ्लोअरला असं वाटतं की पेशंटचं BP कमी होतं आहे किंवा ऑक्सिजन कमी होतं आहे, तर यू हॅव टू ॲक्ट व्हेरी फास्ट. ते ICUमध्ये जेव्हा आम्ही ते डिसिजन घेतो, दॅट इन्क्लूड्स दिस क्रिटिकल केअर. म्हणजे गंभीर, अतिगंभीर रुग्ण जेव्हा आम्ही त्यांना सर्व्हिस देतो, जेव्हा आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो, दॅट स्पेक्ट्रम कॉल्ड एज अ क्रिटिकल केअर. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं. ICUबद्दल, व्हेंटिलेटरबद्दल बरंच काही सांगितलं, त्यासाठी तुमचं धन्यवाद. ओके, नमस्कार, थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात क्रिटिकल केअर रिसेंट ॲडव्हान्स या विषयावर डॉक्टर अक्षय छल्लाणी यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. क्रिटिकल केअर म्हणजे काय, व्हेंटिलेटर म्हणजे काय, त्याचे गैरसमज कोणते असतात, ICUची गरज नेमकी केव्हा असते, अशा सर्व बाबींवर सविस्तर माहिती त्यांनी दिली. तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.
लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24